आणि मोठी बातमी समोर येते विक्रोळीमधनं। विक्रोळीमध्ये कॅश व्हॅनमध्ये 6.5 टन चांदीच्या विटा सापडल्यात। विक्रोळी पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी पकडलेल्या कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटा सापडल्यात। या विटा एकूण 6.5 टन इतक्या आहेत। करोडोंच्या घरात याची आता किंमत आहे। चांदीच्या विटा मुलुंडमधील एका गोदाममध्ये ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून ठेवण्यासाठी चालल्या होत्या। या विटा अधिकृत असल्याची माहिती ही समोर आली आहे। निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स, पोलीस याचा अधिक तपास करतायत। विक्रोळीमध्ये गाडी पकडण्यात आली होती आणि त्यात नेमकं काय असा सवाल उपस्थित होत होता। मात्र आता त्यातलं घबाड समोर आलेलं आहे। कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटा असल्याचं समोर आलंय आणि मोठी बातमी समोर येते विक्रोळीमधनं। विक्रोळीमध्ये कॅश व्हॅनमध्ये 6.5 टन चांदीच्या विटा सापडल्यात। विक्रोळी पोलिसांनी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी पकडलेल्या कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटा सापडल्यात। या विटा एकूण 6.5 टन इतक्या आहेत। करोडोंच्या घरात याची आता किंमत आहे। चांदीच्या विटा मुलुंडमधील एका गोदाममध्ये ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून ठेवण्यासाठी चालल्या होत्या। या विटा अधिकृत असल्याची माहिती ही समोर आली आहे। निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स, पोलीस याचा अधिक तपास करतायत। विक्रोळीमध्ये गाडी पकडण्यात आली होती आणि त्यात नेमकं काय असा सवाल उपस्थित होत होता। मात्र आता त्यातलं घबाड समोर आलेलं आहे। कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटा असल्याचं समोर आलंय।